रावसाहेब पाटलांनी इथं विकासाचा धडाका लावला होता, खूप विकास केलेला. काय विकास केला आहे मला सांगा. त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला, सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला. आज शिक्षण व्यवस्था जालन्याची कोलमडली आहे. पत्र्याचे कॉलेज या जालना जिल्ह्याला आज आहे. या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही. एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलिव्हरी करायचं, सीझर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात, 2-3 लाख रुपये घेतात. पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही. 15 वेळे कधीही लाईट जाते, कधीही लाईट येते. काय विकास केला आहे दादा? तुमचा प्रचार कसा असणार आहे? प्रचार माझा जनता करणार आहे. जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे. जनता हा एक बदल घडवून आणणार आहे. माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून, तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे. चिन्ह कोणतं असणार? चिन्ह या ठिकाणी आम्ही नमूद केलेलं आहे. आता कुठलं मिळतं हे निवडणूक आयोगाकडून आम्हाला कळेल. सन्माननीय तुम्हाला काय अपेक्षा आपल्याला बऱ्याच असतात. मलाही वाटतं की मी खासदार व्हावं, पण आता ते चिन्ह या ठिकाणी आम्ही डायमंड मागितलं आहे, एक गन्ना किसान आहे, एक शिप्पी आहे, बरीच चिन्ह आहे.